कौसडी येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून श्रद्धांजली अर्पण. जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे बसस्थानक परिसरात दिनांक 29 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. दिनांक 28 जानेवारी रोजी सकाळी 9 वाजता एका विमान दुर्घटनेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्याची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरल्याचं चित्र होतं. एक कणखर रोखठोक भूमिका घेणारे आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी कायम पुढे असलेले नेतृत्व हरपल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर कौसडी येथील बसस्थानक परिसरात सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांनी एकत्रित येत अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी 2 मिनिटाचे मौन पाळण्यात आले. श्रद्धांजली सभेत बोलताना अनेकांनी अजितदादा पवार यांच्या कार्याची आठवण करून देत त्यांचे नेतृत्व, प्रशासनावरील पकड आणि सामान्य माणसासाठी घेतलेले निर्णय कायम स्मरणात राहतील अशी भावना व्यक्त केली. या श्रद्धांजली कार्यक्रमाला विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व पक्षाचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे आज आपल्यामध्ये नाही आहेत. एक पूर्ण महाराष्ट्राचीच हानी झालेली आहे आणि प्रत्येक गावखेड्यामध्ये लहान मुलं का असतील, महिला असतील, जे असतात अजितदादा पवार केली सगळ्याच्या मनामध्ये घर करून गेलेली. ही जी विकासाची दृष्टी त्यांच्याकडे जी होती, की गावखेड्यामध्ये विकास होता, हे केवळ आणि केवळ दादामुळे पोहोचलेला आहे. तर निश्चितच आपण ही पोकळी तर भरून निघणारच नाही, पण निश्चित त्यांच्या कुटुंबियांना तर सगळ्यांकडून आपण दादाला श्रद्धांजली अर्पण करू आणि निश्चित यांचं कुटुंब कसं पुढे भविष्यात उभं चांगल्या याच्यामध्ये दादासारखं काम करत त्याच्यात आपण त्या ईश्वरचरणी प्रार्थना करू व दादाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू. अख्खा महाराष्ट्र नव्हे देश आणि गावागावातला सामान्य स्तरातला नुसता कार्यकर्ताच नाही तर सामान्य माणूससुद्धा आज दुःखात बुडालेला आहे. त्याचं कारण पण आहे की महाराष्ट्र जवळजवळ 10 वर्ष मागं गेला आहे असं मला वाटतं आहे. कारण त्यांच्याकडे पुढील येणाऱ्या 10 वर्षाचं विजन होतं. कालचं जर विमान अपघाताचे कोणी चित्र पाहिले असतील तर लक्षात आलं असेल की अक्षरशः तिथं कागदपत्राचा ढीग होता. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत दादा काम करत होते. जनतेसाठी, लोकांसाठी त्यांची काम करण्याची पद्धत, सकाळी 7लाच उठून कामाला लागायची पद्धत ही जर पाहिली तर त्याच्यामुळं आज त्यांची लोकप्रियता पूर्ण बारामतीमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये दिसून येत आहे. असा नेता पुन्हा भविष्यात लवकर घडणार नाही. मागचे 66 वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा किंवा पूर्ण महाराष्ट्राला दादा घडवायला लागलेले आहे आणि येणाऱ्या काळात असा नेता घडणे थोडे अवघड आहे. म्हणून ही नुकसान आपलं महाराष्ट्राचं कदापि भरून येणार नाही. त्याचबरोबर येणाऱ्या काळात आपण दादासारखं काम करून, दादाच्या विचारावर चालून आणि सामान्य लोकांपर्यंत जर काम होणारं असेल तर हो म्हणणे, नसता नाही म्हणणे. बऱ्याच जणांना कालच्या प्रतिक्रिया आल्या की आम्हाला अक्षरशः मंत्री जरी असलो तरी दादा बसू द्यायचे नाहीत, म्हणायचे तुम्ही तुमचं निघून जा, आम्ही आमचं पाहतो. त्यामुळे जोपर्यंत काम आहे तोपर्यंतच, असेल तर हो, नसेल तर नाही, अशी त्यांची स्पष्ट वक्तव्यपणा असल्यामुळं सर्वच पक्षामध्ये सामान्य माणसामध्ये लोकप्रियता आहे. आज ही कधी भरून निघणारी पोकळी निर्माण झाली त्याबद्दल शोक व्यक्त करत. काल सकाळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा माननीय अजितदादा पवार साहेब या विमान दुर्घटनेतून आपल्यातून निघून गेले. दादा हे विशेष म्हणजे त्यांच्याकडे कोणतेही जातीवाद किंवा जातीभेद नव्हता. एक प्रसंग असा आहे, ज्यावेळेस आम्ही मुंबईला गेलो त्यावेळेस आम्ही स्टेजवर प्रवेशाच्या निमित्ताने गेलो असता खाली आमचे मित्र अनवर पटेल होते. त्यांना बघून लांबूनच दादांनी अस्सलाम वालेकुम असं म्हणून वरी घेतलं. तर आम्हाला एक मनात ही शंका येते, मनात हे गोष्ट राहून गेली की दादा म्हणजे कधीच असा कोणता जातीभेद नाही, काही नाही. जे आहे ते आहे, जे सत्य ते सत्य. आणि विशेष म्हणजे आपल्या जिंतूर मतदारसंघाला मुंबईतून मंत्रालयातून विशेष नजर ठेवणारा आज नेता हरवला. आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देशावर सुद्धा
तसंच पवार कुटुंबावर सुद्धा खूप मोठी शोककळा आज आपल्या महाराष्ट्राचे खऱ्या अर्थानं लाडक्या बहिणीचे लाडके दादा आपल्या सर्वापासून दूर गेलेले आहेत, काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. एक बोलका स्वभाव, मनमिळाऊ वृत्ती आणि एक जबरदस्त असा पाठिंबा सर्व जनतेचा, सर्वांचा आज या ठिकाणी काळाच्या पडद्यावर काळाने झडप घालून काल 9 वाजता ही घटना घडली. त्यावेळेस अक्षरशः मन हिलावून गेलं आणि नंतर पाहिलं तर कळालं की 6चा अंक हा त्यांच्यासाठी अशुभ ठरला. त्यांचं 66 वर्ष वय, असे बरेच काही 6 अंक त्यांच्या याच्यामध्ये येतात आणि खरंच एक विश्वासू दूरदृष्टी असलेला नेता, जे की सर्वसामान्य दलित पीडित सर्व समाजातील सर्वांना सोबत घेऊन जाणारा एक नेता, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आमच्या महायुतीचे सुद्धा उपमुख्यमंत्री हे आज सर्वांना सोडून या आपल्याला दुःखात सावरून गेलेले आहेत. आणि आपण सर्वजण या दुःखामध्ये सहभागी होऊन पवार कुटुंबीय तर सर्वांना, पवार कुटुंबियांना सुद्धा या त्यांच्या पाठीशी राहून आपण या दुःखातून परमेश्वर पांडुरंग परमात्मा त्यांना बाहेर काढू अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करूया आणि आपण सर्वजण मिळून त्यांना खरंच आज खऱ्या अर्थानं श्रद्धांजली देऊया. दादा आपल्यातून निघून जाते ही खूप कठीण वेळी आहे. राज्याला असं नेतृत्व भेटणं म्हणजे खूप वेळ लागत आहे. गेल्या अनेक वर्षापासून दादाचं आपल्यामध्ये कणखर काम होतं. दादा काम होतं आहे किंवा नाही होत हे 2 शब्दात सांगत होतं. दादा आपल्यातून जाणं म्हणजे एक राज्याचं नेतृत्व नाही तर दादामध्ये आपण देशाचं नेतृत्व पाहत होतो. कारण दादा जेव्हा परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आणि आम्ही फोन केला तर दादा पहिल्यांदा फोन घेऊन ते काय तुमचं शेतकऱ्याचं ते निवेदन घेऊन ये असं आम्हाला त्या ठिकाणी म्हणायचं. आणि आज आपल्यातून दादा निघून गेले. या ठिकाणी मी दादांना विनम्र अभिवादन करतो. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शेतकरी शेतमजूर एक जाणता राजा काल आपल्यातून हरवल्या गेला. खरोखर एक काळालाही कसं त्यांच्याविषयी हळहळ वाटली नसल अशी मनात खंत येते. आणि सज्जन हो घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. प्रत्येक प्राणी मात्रावर एक ते शरीरच असं आहे. दादाच्या काल परवाची क्लिप आहे का, हे काळ कवा कोणाला घेऊन जाईल हे सांगता येत नाही. त्याच न्यायानं काल आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री ज्यांनी 6 वेळेस उपमुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळून एक प्रशासनावर पकड असणारा, प्रत्येक कार्याची जाणीव असणारा कणखर नेतृत्व आणि जे खरं आहे ते खरंच आहे असं ठणकावून बोलणारे दादा आपल्यातून हरवले गेले. आज आपण कौसडी सर्व पक्षीय नेते या कार्यक्रमास उपस्थित आहात. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे काल सकाळी त्याच्या मनात बी नसेल की असं होईल आणि मी महाराष्ट्र राज्याला सोडून जाईल असं कोणालाही कल्पना नव्हती. पण सकाळी 9 वाजता अशी घटना घडली की दुर्दैवी विमानाचा अपघात घडला. सर्व महाराष्ट्र नाही देशभरात असं पूर्ण जनतेवर दुःखाचा डोंगर कोसळला.